हे पेशंट आहे, अल्कोहोल पेशंट आहे, क्रॉनिक अल्कोहोल पेशंट आहे. गेल्या 10-12 वर्षापासून हे पित आहे. खूप पिल्यानंतर ना ॲग्रेसिव्हपणा म्हणजे चिडचिडपणा, राग वगैरे खूप वाढलेलं होतं. म्हणून रिलेटिव्हली इथे ॲडमिट केलेलं आहे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट चालू केलेलं आहे आणि त्यांचं बिलिरुबिनचं प्रमाण पण जास्त झालेलं आहे, 7.6 आलेलं आहे आणि त्याच्यावर उपचार आता चालू झालेले आहे. पोटावरचे तज्ञ डॉक्टर पण येऊन त्यांना बघितलेलं आहे. बिलिरुबिनचं ट्रीटमेंट पण चालू आहे. मेडिकली इश्यू आहे आणि सोनोग्राफीमध्ये अर्ली चेंजेस असायटिस पण आहे, सिरोसिस पण आहे आणि असायटिस पण आहे. थोडक्यात काय की हा पेशंट अल्कोहोल डिपेंडन्स आणि ॲज अ सायकॅट्रिस्ट अल्कोहोल डिपेंडन्स म्हणजे दारूचं व्यसन लागलं आहे असं आपण म्हणू शकतो. पेशंट कोऑपरेटिव्ह नव्हता, रिलेटिव्हने फोर्सफुलीच ऍडमिट केलं. फाइंडिंग मध्ये बघितताना सिव्हिअर डिपेंडन्स पॅटर्न आहे. बिलिरुबिन आता सरांनी सांगितलं तसं 7.6 आहे. सोनोग्राफीमध्ये सिरोसिस म्हणजे लिव्हर थर्ड स्टेज मध्ये एंट्री केलेलं असं दिसतं. अर्ली चेंजेस, पोटामध्ये पाणी पण आहे. तर आता ह्या पेशंटमध्ये जर बघितलं तर ट्रीटमेंटच हाच पर्याय आहे. सांगून काउन्सिलिंग यांच्यामध्ये सुधारणा होत नाही. बरेच पेशंटचे नातेवाईक तुझी शपथ, आई शपथ, देवा शपथ, पंढरपूरची माळ घाल असं करतात, पण काही फरक पडत नाही. ऑलरेडी थर्ड स्टेज मध्ये लिव्हर आहे, तर आता एकच ऑप्शन आपल्याकडे ट्रीटमेंट देऊनच या पेशंटला बरं करतो. आमच्याकडे कॉम्प्लिकेटेड पेशंट्स जरी असेल, थर्ड स्टेज मध्ये असेल, लिव्हर सिरोसिस आहे, पोटात पाणी आहे असेल, तरीही मूळ जे आहे ती ॲज अ सायकॅट्रिस्ट म्हणून पुन्हा पिऊ नये याच्यासाठीच आपल्याला काम करावं लागेल. कारण आपण कावीळ बरी करू, त्या लिव्हरचा जो प्रॉब्लेम आहे तो पण बरा करू, पण या पेशंटमध्ये दारू पिण्याची इच्छा जाणार नाही. त्यामुळं दारू बंद झाला तर त्रास होऊ नये म्हणून औषधं, दारू पिण्याची इच्छा जावी म्हणून दारू पिला तर पनिशमेंट झाली पाहिजे. आणि नक्की का पितो, कशासाठी पितो, याच्यामध्ये काय कारण आहे हे आम्ही शोधून याची ट्रीटमेंट करणार आहे. थोडक्यात सांगायचं, मेडिकल इश्यू पण आहेत. मेडिकल इश्यूचा फक्त हात लावून चालणार नाही, तर ॲज अ सायकॅट्रिस्ट पुन्हा पिऊ नये त्यासाठी अँटी क्रेव्हिंग ड्रग्ज तलप जावी याच्यासाठीच आपल्याला काम करावं लागेल. आणि का पितो, कशासाठी पितो, जर आपण ट्रीटमेंट जर दिली नाही त्यांना, तर ह्या पेशंटचा थर्ड स्टेज मध्ये ऑलरेडी गेलाय. थर्ड स्टेज मध्ये पण लिव्हर एवढं खराब होतं की नंतर छोटा साईज होतं, पोटात पाणी होतं आणि आपण काहीच करू शकतो. म्हणजे सांगायचं एवढंच की अजूनही थोडे चान्स आहेत, पेशंटला राहिलेलं आयुष्य चांगलं मिळावं हा हेतू राहील. नातेवाईकांनी थर्ड स्टेज मध्ये लिव्हर जाण्याची वाट न बघता अर्ली स्टेज मध्येच, जेव्हा दारू पितोय किंवा अर्ली स्टेज मध्येच जर कळलं की पेशंट व्यसनी आहे, तर तज्ञ डॉक्टरांची मदत ताबडतोब घ्या, म्हणजे जेणेकरून थर्ड स्टेजची अवस्था येणार नाही आणि पेशंटला आपण चांगलं लाईफ देऊ शकतो. थँक्यू.